सूर्याची पहिली किरणे जशी धनपूर गावातील लहानशा कालव्यावर पडली तशीच हवेत रुईसारखे उडणारे धुळीचे कण चमकू लागले. त्याच वेळी छपाक छपाक असा एक आवाज घुमू लागला. हा आवाज होता गावातील धोबी प्रतापचा, जो कालव्याच्या काठावर कपडे आपटत आपटत धुत होता. त्याच्या हातांची त्वचा कोरडी पडून फाटली होती, पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र वेगळीच ताजगी दिसत होती. त्या चेहऱ्यावर एकही आठी नव्हती, कारण मेहनतीशिवाय कोणतेही फळ गोड मिळत नाही हे त्याला चांगले ठाऊक होते. प्रत्येक कपड्याची एक वेगळीच कथा असते. चौधरींचे कपडे जरा जास्तच गर्वाने माखलेले असतात. शाळेतील मास्तरांच्या कपड्यात शाईचा सुगंध असतो आणि रमा काकींची साडी, त्यात तर संपूर्ण कुटुंबाचा थकवा दडलेला असतो. थोड्याच अंतरावर त्याची पत्नी गोमती उभी होती. दिवसभर कष्ट करूनही तिच्या डोळ्यात एक खास चमक असायची. तिच्या नजरेत नेहमीच आशेची झलक दिसत असे, जरी खांद्यावर ओझे असले तरीही. अहो, असे काय एकटेच पुटपुटताय? आपण नक्कीच थकले असाल. जेव्हा थकता तेव्हा तुम्ही असेच स्वतःशी बोलत राहता. वर या, उरलेले कपडे मी धुते. गोमती, हा थकवा नाही, मी तर काम करताना थोडं स्वतःशीच बोलतो, त्याने मन हलकं होतं. प्रतापच्या बोलण्यावर गोमती हलकेच हसली आणि गप्प झाली. तेवढ्यात प्रतापने त्यांच्या एकुलत्या एक मुलाबद्दल विचारले. गोमती, आपला विक्रम शाळेत गेला का, की अजून झोपलाच आहे? अहो, तू एवढ्या उशिरापर्यंत झोपत नाही. तोही तुमच्यासारखाच मेहनती आहे. तुम्हाला माहीतच आहे ना, मी त्याला शाळेसाठी तयार करून पाठवलं, मग तुमची मदत करायला आले आहे. तेवढ्यात त्यांनी पाहिलं की विक्रम आपल्या छोट्याशा दप्तरांसह घरातून त्यांच्याकडे येत होता. त्याच्या डोळ्यात अनेक प्रश्न होते आणि मनात काही इच्छा. तो 10 वर्षाचा होता, पण त्याच्या डोळ्यात ती समज होती जी त्याला आई वडिलांच्या कष्टमय आयुष्यामुळे मिळाली होती. पिताजी, आज शाळेत कविता वाचन आहे, पण माझ्या पुस्तकाचं पान फाटलं आहे. गुरुजी रागावतील. आज शाळेत जाऊ की नको? बाळा, तुझ्या बाबांचं आयुष्यही फाटलेल्या पानांसारखंच आहे, पण तरीही मी रोज एक नवी कथा लिहितो. तुलाही सत्याची, प्रामाणिकपणाची कथा लिहायची आहे. तू शाळेत जा, मी काहीतरी मार्ग काढतो. पैसे मिळाले तर तुला नवीन पुस्तक घेऊन देईन. अहो, तुमचं बोलणं बरोबर आहे, पण आपण कायम असेच गरीब राहणार का? आपल्या मुलाला एक पुस्तकही देऊ शकत नाही. प्रताप शांतपणे कपड्यांची टोपली उचलून घराकडे निघाला. तो काहीच बोलला नाही. त्याला वाटत होतं घरातील सगळ्या अडचणी त्याच्याच खांद्यावर आहेत. जर तो सत्य आणि मेहनतीच्या मार्गावर चालत राहिला तर एक दिवस तो आपल्या कुटुंबाला सगळ्या दुःखातून मुक्त करेल. गावात सगळ्यांना माहीत होतं की प्रताप प्रामाणिकपणे आणि मेहनतीने कमावतो. तो कधी कोणाकडे हात पसरत नाही. मेहनत हीच त्याची ओळख होती. एक दिवस ही मेहनत त्याला नक्कीच मोठ्या मुक्कामापर्यंत घेऊन जाणार होती. थोड्याच अंतरावर त्याची नजर गावातील 2 वाया गेलेल्या मुलांवर पडली, मंगळू आणि शिवराम. ते त्याला पाहून त्याची थट्टा करत होते. अरे, बघा बघा बघा, हा आपल्या गावाचा कपड्यांचा रक्षक चाललाय. हो हो, राजा नाही तर एखाद्या मोठ्या घरचा नोकर तरी बनेल. प्रतापने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. त्याची शांतता पाहून त्यांची थट्टा आणखीन वाढली, पण प्रतापवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्याला माहीत होतं त्याचा मार्ग सत्याचा आहे. जे लोक दुसऱ्यांच्या वाटेत अडथळे आणतात त्यांचा स्वतःचा मार्गच कायम अडलेला राहतो. संध्याकाळ होण्याआधी प्रताप सेठ हरनाम यांच्या घरी पोहोचला. कपड्यांची गाठ खाली ठेवून त्याने दार ठोठावलं. थोड्याच वेळात सेठ बाहेर आले. कुठे मेला होतास रे इतका वेळ? एवढा उशीर का केलास? स्वतःला राजा समजतोस का? असं चाललं तर कपडे देणं बंद करीन. प्रताप शांतपणे म्हणाला. सेठजी, कपडे नीट सुकले नव्हते. ओले कपडे द्यायला नको वाटलं म्हणून उशीर झाला. अच्छा, मग हे काय? अजूनही कपड्यांचा वास येतोय. नक्कीच तू साबण वाचवला असशील. नाही सेठजी, आपण म्हणाल तर मी पुन्हा कपडे धुवून देतो, पण मी कधीच प्रामाणिकपणा कमी करत नाही. हवामान ढगाळ होतं म्हणून कपडे नीट सुकले नाहीत.
तेवढ्यात सेठांची मुलगी सरिता तिथे आली. ती शहरातून आलेली, शिकलेली आणि वेगळ्या विचारांची होती. ती म्हणाली, बाबा, प्रतापजींकडे ना पैसा आहे ना पद, पण त्यांच्यात जी प्रतिष्ठा आहे ती तुमच्यातही नाही. तुम्ही त्यांना असं का बोलताय? अगं, तूही त्याची बाजू घेतेस. हा काही करू शकत नाही, फक्त कपडे धुणं एवढंच येतं. मग काय झालं? तो आपलं काम प्रामाणिकपणे करतो ना. कुणाच्या मेहनतीची थट्टा करणं चुकीचं आहे बाबा. प्रताप आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिला. पहिल्यांदाच एखाद्या श्रीमंतांची मुलगी त्याच्यासाठी उभी राहिली होती. तो काही न बोलता कपडे उचलून निघून गेला. प्रताप घरी आल्यावर गोमती म्हणाली, अहो, हे कपडे परत का आणले आणि एवढे उदास का दिसताय? अगं, काही नाही, सेठजी उशीर झाला म्हणून रागावले. पुढे काम देणार नाहीत म्हणाले. रात्री प्रताप अंगणात बसून आकाशाकडे पाहत होता. चंद्र अपूर्ण होता, अगदी त्याच्या आयुष्यासारखा, पण तारे चमकत होते. प्रताप मनातच म्हणाला, हे देवा, जर माझ्या मेहनतीत खोट असेल तर मला अजून दुःख दे, पण जर ते खरे असेल तर एक दिवस माझीही वेळ येईल. मला माझ्या मुलाला असं आयुष्य द्यायचं आहे की त्याला कधीच कुणासमोर मान झुकवावी लागू नये. हवेत हलकीशी गुढ सळसळ झाली, जणू ब्रह्मांडाने त्याचं म्हणणं ऐकलं होतं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी प्रताप लवकर उठून पुन्हा सेठांकडे गेला. सेठजी, आज कपडे नीट सुकून आणले आहेत, आता कुठलाही वास नाही. ठीक आहे, पण पुढे उशीर करू नकोस. सेठजी, आज आणखी कपडे आहेत का? अरे नाही, आता नंतर ये. सेठांचं हे बोलणं ऐकून प्रताप जड अंतकरणाने घरी निघाला आणि वाटेत अजून 2-3 घरांकडे पाहू लागला. त्याने कपड्यांसाठी विचारलं, पण आज कुठूनच त्याला काहीच मिळालं नाही. प्रताप रिकाम्या हाताने घरी परतला. गोमती प्रतापला पाहताच म्हणाली, अहो, आज पुन्हा काय झालं? आजही इतके उदास का दिसताय? सेठजी पुन्हा काही बोलले का? अगं गोमती, तसं काही नाही. तुला माहीतच आहे आपली परिस्थिती कशी आहे, आणि या अवस्थेत जर कामच मिळालं नाही तर आयुष्य आणखीनच कठीण होत जातं. अहो, तुमचं बोलणं बरोबर आहे हो, पण तुम्ही दुसरं काही काम का करत नाही? आजकाल लोकांनी धोबीकडे कपडे देणं कमी केलं आहे. खूप श्रीमंताकडे तर कपडे धुण्याच्या मशीन असतात. मशीनमध्ये कपडे चांगले स्वच्छ होतात. पण गोमती, हाताने केलेल्या मेहनतीची गोष्टच वेगळी असते. पण लोकांना हे कुठे कळणार? ही आधुनिकता जणू आमच्यासारख्या गरिबांची रोजीरोटीच हिरावून घेत आहे. प्रतापच्या बोलण्यावर गोमती त्याच्याकडे पाहू लागली. त्याच्या डोळ्यात तिला गरिबीचं दुःख आणि आपल्या कुटुंबासाठी जास्त काही करू न शकण्याची चिंता स्पष्ट दिसत होती. अहो, या सगळ्या गोष्टी सोडून द्या. आपण काही ना काही मार्ग काढू. तुम्ही फक्त प्रामाणिकपणे काम करत राहा. देव नक्कीच आपल्यावर कृपा करेल. प्रतापने काहीच उत्तर दिलं नाही आणि तो शांतपणे बाहेर निघून गेला. गावात कुठेतरी काही काम मिळेल का या आशेने तो निघाला होता. तो पुन्हा सेठ हरनाम यांच्या घरी गेला आणि दार ठोठावलं. सेठ हरनाम बाहेर येताच मोठ्या आवाजात म्हणाले, काय रे प्रताप, आता काय घ्यायला आलास? पैसे घ्यायला आलास का? पैसे तर मी तुला आधीच दिले आहेत. आता काय हवंय तुला? जी सेठजी, आपण पैसे दिले आहेत आणि मी पैसे मागायला आलो नाही. मला थोडं अजून काम हवं होतं. तुमच्याकडे काही मजुरीचं काम असेल तर मला द्या, मी करीन. मला पैशाची फार गरज आहे. मजुरीचं काम? तू आता हे सगळं करू लागलास? तुला येतं तरी काय रे? सेठजी, आधी कधी केलं नाही, पण मी करीन, कारण सध्या कपडे धुण्याचं काम चालत नाही. मध्येच पाऊस पडतो, कपडे नीट सुकत नाहीत, त्यामुळे लोक कपडेच देत नाहीत. अरे, मग मी काय तुला नुसतंच कामावर ठेवू? तुला कपडे धुण्याशिवाय काहीच येत नाही. निघ इथून.
तुझ्यासाठी इथे काही काम नाही. जे काम होतं ते मी दुसऱ्या मजुरांना दिलं आहे. माझा वेळ वाया घालवू नकोस. सेठांची ही वाक्य ऐकून प्रतापला फार वाईट वाटलं. तो तिथून थेट गावाच्या बाजाराकडे गेला. कदाचित कुठे काम मिळेल या आशेने त्याने एका दुकानदाराला विचारलं, भाऊ, माझ्यासाठी काही काम आहे का? मला कामाची फार गरज आहे. अरे प्रताप, काम मागायला आलास? धोबीचं काम सोडलंस का की त्या कामाला कंटाळलास? नाही भाऊ, सध्या कामच मिळत नाही म्हणून इथे आलोय. अच्छा, पण माझ्याकडे काही काम नाही. तू सेठ हरनामांकडेच जा. त्यांच्याकडे नेहमी काम असतं. तू तर त्यांच्या घरी ये जा करतोस ना. हे ऐकून प्रताप दुःखी स्वरात म्हणाला, भाऊ, तिथे जाऊन आलो पण काहीच मिळालं नाही. ते मोठे सेठ आहेत. काम करणाऱ्यांची त्यांच्याकडे कमी नाही. मला का देतील काम? हे बोलून प्रताप आणखीन काही लोकांकडे कामासाठी विचारत गेला, पण कुठेच काही काम मिळालं नाही. थकून भागून तो घराकडे निघाला. घरी पोहोचताच त्याने पाहिलं, गोमती आणि त्याचा मुलगा विक्रम त्याची आतुरतेने वाट पाहत होते. अहो, कुठे गेला होतात? काहीच न सांगता निघून गेलात. आम्ही घाबरलो होतो. तुम्हाला काही झालं असतं तर आम्ही कसं राहिलो असतो. अगं, मला काय होणार? मी काम मागायला गेलो होतो पण कुठेच काही मिळालं नाही. वरून कपडे धुता धुता आता कमरेत खूप दुखायला लागलं आहे. थोडं चाललं तरी वेदनांनी जीव कासावीस होतो. पिताजी, तुम्ही कपडे धुणं सोडून द्या. आई आणि मी काहीतरी करून घर चालू. तुमची कंबर बरी होईपर्यंत तुम्ही आराम करा. नाही रे बाळा, तुझं वय शिक्षणाचं आहे. तू नीट अभ्यास कर आणि कर्तबगार बन, हीच माझी इच्छा आहे. पिताजी, मी मोठा होऊन कृषी वैज्ञानिक व्हायचं ठरवलं आहे. गावातील सगळ्या शेतकऱ्यांची मदत करायची आहे. पण तुम्हाला अशा अडचणीत पाहवत नाही. मला फार वाईट वाटतं. हो रे बाळा, तू मोठा हो आणि नाव उज्ज्वल कर. याची चिंता करू नकोस. मी आणि तुझे बाबा सगळं सांभाळू. आता तू आज जा. जेवण तयार आहे. शाळेतून आला आहेस ना, आधी काही खाऊन घे. विक्रम आत गेल्यावर गोमती प्रतापला म्हणाली, आता विक्रम आत गेला आहे. मला सांगा, तुम्ही एवढे चिंतेत का आहेत? काय सांगू गोमती, दिवसेंदिवस काम कमी होत चाललं आहे. दुसरं काही काम मला येत नाही. वरून मुलाच्या भविष्यासाठी जबाबदारी आहे, पण त्यासाठी लागणारे पैसेही नीट जमवता येत नाहीत. कसं बस रोजचं पोट भरतो. धोबीचं काम इतकं कष्टाचं आहे की काय सांगू. ओले कपडे उचलणं आता फार अवघड झालं आहे. अंगात पूर्वीसारखी ताकद उरलेली नाही. अहो, इतकी काळजी करू नका. तुम्ही चिंतेत असलात की विक्रम खचून जातो. आपण मेहनत करतोयच, थोडी अजून करू. कधी ना कधी आपलेही चांगले दिवस येतील. पण कधी गोमती? इतकी वर्ष हीच आशा धरून आहोत पण काहीच चांगलं घडत नाही. घराची दुरुस्ती करायची आहे. तुम्हाला चांगले कपडे, चांगलं अन्न द्यायचं आहे, पण हे सगळं माझ्याने होत नाही. अहो, काळजी करू नका. सगळं ठीक होईल. हिम्मत ठेवा. पावसाळ्याचे दिवस आहेत. या काळात सगळ्यांच्याच घरात थोडी तंगी येते. अगं हो, पाऊस कुणासाठी सुखाचा तर कुणासाठी दुःखाचा असतो. शेतकरी आनंदी आहेत पण माझं काम मात्र या पावसामुळे बिघडलं आहे. या सगळ्या रोजच्या अडचणींवर बोलून दोघंही भावूक होतात. पण गोमती उदास मनाने स्वयंपाकघरात जाते आणि प्रताप घरातली काही कामं करू लागतो. थोड्याच वेळात अंधार पडतो आणि जोरदार पाऊस सुरू होतो. पावसासोबतच त्यांच्या आयुष्यातील अडचणींची आठवण येऊन दोघंही अधिकच उदास होतात. अहो, आज पुन्हा पाऊस आला. आधी हलका पाऊस होता, ढग होते, पण आज तर मुसळधार पाऊस सुरू झालाय. असाच पाऊस पडत राहिला तर आपलं जगणं कठीण होईल. हो गोमती, मला माहीत आहे. म्हणूनच मी चिंतेत आहे. पण चिंता करण्याशिवाय आपण करू तरी काय शकतो. सगळं देवाच्याच हातात आहे. हे सगळं विचार करत दोघंही त्रस्त होतात. पण मुलासमोर चिंता न दाखवता तिघेही कसं बसं जेवण करून झोपायला जातात.
मग दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वात आधी प्रताप उठतो. बाहेर पाहतो तर आकाश स्वच्छ असतं, पण आज काम मिळेल की नाही या विचाराने तो अस्वस्थ असतो. तेवढ्यात गोमतीही बाहेर येते आणि प्रतापला म्हणते, अहो, मी एक विचार करत होते. जर तुमची इच्छा असेल तर आपण दोघं मिळून एक काम करू शकतो. काहीच न करण्यापेक्षा ते बरं. अगं, काय म्हणतेस गोमती? तुला काय सुचलं आहे ते स्पष्टपणे सांग. मी असा विचार करत होते की पावसाळा सुरू झालाय. आता सगळीकडे ओलसरपणा आहे, त्यामुळे सगळ्यांनाच कोरड्या लाकडांची गरज लागणार आहे. आपण जंगलात जाऊन लाकूड गोळा करून बाजारात विकलं तर निदान दिवसाचं पोट तरी भरता येईल. हो, तू बरोबर विचार करतेस, पण तुला हे सगळं करायची काय गरज नाही. आपण दोघेही यामध्ये गुंतलो तर विक्रमची देखभाल कोण करणार? तो फक्त 10 वर्षाचा आहे. त्याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पण तुमच्या अंगात तर वेदना आहेत. तुम्ही हे एकटे करू शकाल का? हो, मी करू शकतो गोमती. इतक्या छोट्या वेदना मला माझ्या जबाबदाऱ्यांपासून दूर ठेवू शकत नाही. आणि तसंही ही फक्त काही दिवसांचीच गोष्ट आहे. लोक पुन्हा कपडे धुण्यासाठी देऊ लागले की तूही त्या कामात मला मदत कर. त्या कामासाठी आपल्याला घरापासून फार दूरही जावं लागत नाही. ठीक आहे जी, तुम्ही आधी थोडं खाऊन लाकूड शोधायला जा. मी विक्रमला जेवायला घालून शाळेत पाठवते. थोड्याच वेळात प्रताप लाकूड शोधण्यासाठी जंगलाच्या दिशेने निघाला. काही वेळाने प्रताप इकडे तिकडे फिरून थोडीफार लाकूड गोळा करतो. थकवा जाणवू लागल्यामुळे तो एका झाडाखाली थोडा वेळ विसावण्याचा विचार करतो. पुढे गेल्यावर त्याने पाहिलं की एका झाडाखाली एक साधू महाराज ध्यानधारणा करत बसले होते. थोडा वेळ त्यांच्याकडे पाहिल्यानंतर प्रताप तिथून निघून जाण्याचा विचार करू लागला, कारण त्यांना त्रास द्यायचा नव्हता. पण तो निघू लागतो तेवढ्यात साधू महाराज त्याला हाक मारत म्हणाले, मुला, तू फार थकलेला दिसतोस. ये, थोडा विसावा घे. हे ऐकून प्रताप थबकला. तो वळून साधू महाराजांकडे आश्चर्याने पाहत म्हणाला, प्रणाम स्वामीजी. तुम्हाला कसं कळलं की मी थकलो आहे आणि विश्रांती घ्यायची इच्छा आहे? मुला, मी फक्त अंदाज लावला. उरलेलं सगळं तर परमेश्वरालाच माहीत असतं. ये, इथे बस. साधू महाराजांच्या शब्दांचा मान राखून प्रताप त्यांच्या समोर बसला. स्वामीजी, तुम्ही रोज इथे तपश्चर्या करता का? हो मुला, या निसर्गाच्या खुशीत ध्यान केल्याने माझं मन फार प्रसन्न होतं. पण तुला पाहून असं वाटतंय की तू आपल्या आयुष्यात समाधानी नाहीस. नाही स्वामी, दैनंदिन कष्टमय आयुष्यामुळे थोडा त्रस्त असतो, पण माझ्या कुटुंबासोबत मी आनंदीच आहे. आयुष्यात अडचणी येणारच, पण त्या अडचणींशी झुंज देऊन प्रभूने जे दिलं आहे त्यात समाधान मानलं तर आयुष्य सुखी होतं मुला. साधू महाराजांच्या काही गोष्टी प्रतापला नीट उमगल्या नाहीत. थोडा वेळ त्यांच्यासोबत घालून त्याने त्यांचा निरोप घेतला आणि घरी निघाला. प्रताप निघून जाताना साधू महाराज त्याच्याकडे एका रहस्यमय हास्यासह पाहत राहिले. मग काही वेळाने प्रताप गोळा केलेले लाकूड एका ढाबेवाल्याला विकतो आणि तो त्याला 100 रुपये देतो. ते पैसे घेऊन प्रताप घरी येतो. घरी आल्यावर तो गोमतीकडे जातो, जी स्वयंपाकघरात दुपारचं जेवण करत होती. अगं गोमती, हे घे. आज लाकूड विकून 100 रुपये मिळाले. मला माहीत आहे रक्कम कमी आहे, पण यामधून थोडं राशन आण. मला अजून लाकूड गोळा करायचं होतं, पण फार थकवा आला. मला माफ कर. अरे देवा, माझ्याकडून माफी मागू नका. तुम्ही जे कष्टाने कमावलं आहे त्यावर आपलं घर चालेल. आणि हो, मी एक गोष्ट खूप दिवसांपासून पाहते. तुम्ही फार कमजोर झालात, पण आम्हाला सांगत नाहीत. बहुतेक नीट खायला न मिळाल्यामुळेच असं होतंय. तुम्ही स्वतःचं पोट कापून आमच्यासाठी ठेवता ना? अगं, तसं काही नाही गोमती. मी कमजोर नाही, फक्त हळूहळू वय वाढतंय आणि आई वडील आपल्या मुलासाठी काहीही करतात. म्हणूनच स्वतःचं पोट कापून मी त्याचं संगोपन करतो, जेणेकरून त्याचं आयुष्य माझ्यासारखं होऊ नये.
हे बोलणं सुरू असतानाच विक्रम शाळेतून घरी येतो. त्याची चाहूल लागताच दोघंही गप्प होतात. प्रताप विक्रम जवळ जाऊन म्हणतो, बाळा, तू माझ्यावर रागावलेला तर नाहीस ना? मी अजून तुला नवीन पुस्तकही घेऊन देऊ शकलो नाही. तुलाही तर नवीन पुस्तकं, खेळणी, कपडे हवेतच ना? नाही पिताजी, मला काहीच नको. मला फक्त आई आणि तुमच्या चेहऱ्यावर हसू पाहायचं आहे. त्या दिवशी पुस्तकाचं पान फाटलं म्हणून मी घाबरलो होतो. मास्तर रागावतील असं वाटलं, पण त्यांनी काहीच बोललं नाही. त्यामुळे आता मला काहीच नको. विक्रमच्या बोलण्याने प्रताप भावूक झाला, पण त्याने अश्रू आवरले. मग थोड्या वेळाने तिघेही दुपारचं जेवण करतात. जेवणानंतर विक्रम आपल्या गावातील मित्रांसोबत खेळायला जातो. इकडे प्रताप पुन्हा लाकूड गोळा करण्यासाठी जंगलात जायची तयारी करतो. अहो, तुम्ही कुठे चाललात? आता तर थकलेले होतात ना? गोमती, थोडी अजून लाकूड गोळा करतो. थोडे जास्त पैसे मिळाले तर विक्रमसाठी काहीतरी घेता येईल. आपला मुलगा किती समजूतदार झालाय ना. आपल्याला परवडणार नाही असं काहीच तो मागत नाही. हो, तो फार समजूतदार आहे. आपल्या दुःखाची त्याला आताच जाणीव आहे. पण भावनेच्या भरात तुम्ही जंगलात जाऊ नका. आकाशात ढग दाटले आहेत. पाऊस आला तर भिजाल, थंडी वाजेल. अगं, काही होणार नाही मला. मी लवकर परत येईन, तू काळजी करू नकोस. असं बोलून प्रताप जंगलाकडे निघतो. जंगलाकडे शिरताच त्याने पाहिलं की थोड्या अंतरावर एक गाढव गवत खात उभं आहे. ते पाहून त्याने आजूबाजूला नजर टाकली. हे गाढव इथे कुणी सोडलं असेल बरं? या जंगलात तर मोठे प्राणी नसतात. बहुतेक कुणीतरी गवत चरायला सोडून गेला असावा. असा विचार करून प्रताप त्याकडे दुर्लक्ष करून लाकूड गोळा करू लागतो. थोडे लाकूड गोळा करून घरी जायला निघाल्यावर त्याने पाहिलं गाढव अजूनही तिथेच आहे. अरे, हे अजूनही इथेच आहे. बहुतेक कुणी सोडून दिलं असावं. रात्री इथे राहणं याला धोकादायक ठरेल. कुणी शोधायला आलं तर मी परत देईन. आतासाठी याला घरी घेऊन जाऊया. असं ठरवून तो गाढवाला सोबत घेऊन निघाला. गाढवही अगदी शांतपणे त्याच्यासोबत चालू लागलं, जणू ते त्याचंच पाळीव प्राणी असावं. सूर्य मावळतीकडे झुकत होता. अंधार पडायला लागला होता. प्रताप लाकूड आणि गाढव घेऊन घरी आला. गाढव पाहून गोमती आणि विक्रमच्या डोळ्यात प्रश्न उमटले. अहो, हे कुठून आणलं? कुणाचं गाढव घेऊन आलात? अगं, मी कुणाचं गाढव चोरून आणलेलं नाही. हे मला जंगलात सापडलं. कुणाचं असेल तर शोधायला येतील, तेव्हा परत देऊ. नाहीतर जंगलात याच्या जीवाला धोका होता. ठीक आहे पिताजी, कोणी घ्यायला आलं तर देऊ. तोपर्यंत आपण ठेवूया. किती गोड आहे ना. मी याचं नाव भोला ठेवतो. विक्रमच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याची खुशी पाहून प्रताप आणि गोमतीही आनंदी झाले. त्यांनी गाढव जवळच ठेवायचं ठरवलं. मग पुढील काही दिवस संपूर्ण कुटुंब गाढवाची खूप काळजी घेऊ लागलं. परिस्थिती हलाखीची असूनही प्रताप कुठून तरी गवत आणि चारा आणायचा. तो गाढवाला कपड्याचं ओझं व्हायला घेऊन जायचा. जंगलात लाकूड गोळा करतानाही त्याला सोबत ठेवायचा आणि त्याच वेळी त्याला गवत चरायलाही सोडायचा. एक दिवस प्रताप गाढवाला घेऊन जंगलात गेला असता त्याला पुन्हा त्याच झाडाखाली साधू महाराज ध्यान करत बसलेले दिसले. साधू महाराजांना पाहून प्रताप त्यांच्या जवळ गेला आणि त्यांच्याशी बोलू लागला. मुला, आज तू लाकूड गोळा केलं नाहीस का? नाही महाराज, मी लाकूड गोळा करायला निघालोच होतो. तेवढ्यात तुम्ही दिसलात म्हणून थांबलो. मला बरं वाटलं की तू माझ्यासाठी थांबलास. पण मुला, आज तुझ्यासोबत हा नवा साथी कोण आहे? तू प्राण्यांवर प्रेम करतोस असं दिसतं. स्वामी, हे मला याच जंगलात भटकत सापडलं. याला घेऊन जायला कोणी आलं नाही. मला वाटलं जंगलात याला इजा होऊ शकते, म्हणून मी याला घरी घेऊन गेलो. तू योग्यच केलंस मुला. कदाचित हेही तुझ्यासारख्या एखाद्या सद्गुणी माणसाचीच वाट पाहत होतं. पण तू याच्याकडून ओझं वाहून घेतोस ते योग्य आहे का?
तू तर याच्या संरक्षणासाठी याला घरी नेलंस, पण आता तर तू यालाच वेदना देत आहेस. हे ऐकून प्रताप चकित झाला. स्वामी, मी याबद्दल खोल विचार केला नव्हता. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मला क्षमा करा. पण स्वामी, तुम्हाला कसं कळलं की मी याच्याकडून काम करून घेतो? अरे, हे सर्व प्रभूलाच माहीत असतं. मी तर फक्त त्याचा दास आहे आणि माझ्याकडे क्षमा मागू नकोस. तू याला घरी घेऊन जा आणि प्रेमाने काळजीपूर्वक सांभाळ. प्राण्यांना वेदना देऊ नयेत, नाहीतर पशुपती रुष्ट होतील. ठीक आहे स्वामी, आता पुढे मी याची खूप चांगली काळजी घेईन. असं बोलून प्रताप साधू महाराजांचा निरोप घेतो. थोडं लाकूड गोळा करतो आणि घरी निघतो. घरी आल्यानंतर गोमती त्याला पाहून विचारते, अहो, भोला असताना सगळी लाकूड तुम्हीच डोक्यावर का उचलून आणलीत? प्रताप साधू महाराजांशी झालेल्या संभाषणाबद्दल गोमतीला सगळं सांगतो. हे सगळं ऐकून गोमती साधू महाराजांच्या शब्दांचा आदर ठेवत शांतपणे मान्य करते. असेच काही दिवस निघून जातात. रोजच्या कष्टांमुळे प्रतापचं आयुष्य अधिकच कठीण झालेलं असतं. त्यामुळे एक दिवस या सगळ्या अडचणींनी त्रस्त होऊन प्रताप पुन्हा साधू महाराजांना भेटायला जातो. आपल्या आयुष्याच्या समस्यातून मुक्ती मिळावी म्हणून. मुला, तू फार अशक्त दिसतोस. मानसिकदृष्ट्याही फार चिंतेत असल्यासारखा वाटतोस. काही अडचण आहे का मुला? महाराज, याच कारणासाठी मी तुमच्याकडे आलो आहे. माझ्या आयुष्याला योग्य दिशा मिळावी म्हणून रोजच्या कष्टांमुळे आणि आर्थिक अडचणींमुळे मी शारीरिक व मानसिकदृष्ट्या खचून गेलो आहे. देवाची कृपा माझ्यावर कधी होईल हेच कळत नाही. मला काही मार्ग दाखवा महाराज. मुला, देव प्रत्येकाला योग्य वेळी योग्य ते देतो. आपल्याला फक्त मेहनत आणि चांगले कर्म करत राहायचं असतं, पण कधीही पुण्याच्या फळाची अपेक्षा ठेवू नये. आणि तुला असं वाटतं का की तू स्वतःहून माझ्याकडे आलास? नाही मुला, तुझ्या चांगल्या कर्मामुळेच प्रभूने तुला माझ्यापर्यंत आणलं आहे. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव, जंगलात तुला जो भोला सापडला तो तुला सहजासहजी मिळालेला नव्हता. तो तुझ्या चांगल्या कर्माचाच फळ आहे. ज्या प्रेमाने तू त्याची काळजी घेतोस त्याच प्रेमाने त्याला जंगलाच्या दक्षिण दिशेला चरायला घेऊन जा. आणि ज्या ठिकाणी भोला प्रथम गवत खाईल तिथे तू स्वतः खणकाम कर. तुझ्या सगळ्या अडचणींचं उत्तर तुला तिथेच मिळेल. साधू महाराजांचं बोलणं प्रतापला नीटसं कळलं नाही आणि तो घरी परत आला. घरी येऊन त्याने साधू महाराजांशी झालेली सगळी हकीकत गोमतीला सांगितली. हे ऐकून गोमती लगेच म्हणाली, अहो, यात न कळण्यासारखं काय आहे? साधू महाराजांनी जे सांगितलं आहे त्यामागे नक्कीच काहीतरी गूढ अर्थ दडलेला आहे. तुम्ही त्वरित त्यांच्या सांगण्यानुसार तिथे जा. गोमतीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून प्रताप भोलाला सोबत घेऊन जंगलाच्या दक्षिण दिशेला निघतो. जंगलात पोहोचल्यानंतर थोड्याच वेळात भोला काही दगडांच्या मध्ये गवत खायला लागतो. हे पाहताच प्रताप तिथेच आपल्या कुदळीने जमीन खोदायला लागतो. थोड्याच वेळात खोदलेल्या जागेतून आश्चर्यकारक असा सोन्याच्या नाण्यांनी भरलेला एक घडा बाहेर येतो. ते दृश्य पाहून प्रतापचे डोळे विस्फारले जातात. त्याला काही क्षण विश्वासच बसत नाही. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतात. त्याला असं वाटतं जणू आयुष्यभराच्या कष्टाचं फळ आज त्याला मिळालं आहे. तो सगळं धन घेऊन घरी निघतो. जंगलाच्या वाटेत तो साधू महाराजांचे आभार मानण्यासाठी त्यांना शोधू लागतो, पण ते कुठेच दिसत नाहीत. जणू ते चमत्कारिकरित्या अदृश्य झाले होते. तेव्हा प्रताप मनातच विचार करतो की कदाचित देवानेच त्याच्या मदतीसाठी त्यांना पृथ्वीवर पाठवलं असावं. हा विचार करत तो घरी पोहोचतो. सोन्याने भरलेला घडा कुटुंबाला दाखवतो आणि जंगलात घडलेली सगळी कथा सांगतो. हे ऐकून संपूर्ण कुटुंब आनंदाने भरून जातं. प्रतापही मनोमन ठरवतो की या धनाचा सदुपयोग करून तो आपलं आयुष्य सुधारेल. तो देवाचे मनापासून आभार मानतो, कारण आता प्रतापाने त्याच्या कुटुंबाच्या सगळ्या अडचणी संपणार होत्या. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.